नमस्कार, मी सुरेखा पाककलामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मस्त एकदम झणझणीत अशी चटणी बनवणार आहोत। ती कोणती चटणी आहे चला तर पाहूया। साहित्य भाजून घेण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। प्रथम आपण हरभऱ्याची डाळ 1-2 चमचा घेतलेली आहे, ती आपण भाजून घ्यायची। हरभऱ्याची डाळ करपू नये असं हरभऱ्याची डाळ करपायला नको असं व्यवस्थित भाजून घ्यायचं मंद आचेवर। याला छान असं फुलू द्यायचं। डाळ ही भाजलेली आहे बघा। आता ही आपण काढून घेऊयात। याला खमंग असा वास सुटतोय तेव्हा काढून घ्यायची। त्याच्यानंतर 2 चमचा हे उडदाची डाळ आहे, ही पण अशीच खमंग भाजून घ्यायची। गॅस मंदच ठेवायचा। पण डाळ छानपैकी भाजून घेतलेली आहे, याचा पण वास येतो। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे 1 पाववाटी घेतलेली आहे, ती भाजून घ्यायची। कोणतेही साहित्य करपू द्यायचं नाही, व्यवस्थित भाजून घ्यायचं। करपलं की त्याचा वास वेगळाच येतो। दाणे ही खमंग भाजलेले आहेत, ते पण आपण काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये 1 अर्धी वाटी तीळ भाजून घ्यायचे। तीळ अगदी व्यवस्थित भाजून घ्या, लगेच चटचट आवाज आला की काढून घेऊ नका। थोडं खमंग वास सुटू दे त्यावर भाजून घ्यायचं। ते छान फुलतात बघा कधी पण भाजताना। अशा तऱ्हेने तीळ ही भाजून झालेले आहेत, ते पण आपण काढून घेऊयात। आता ही सर्व सामग्री आपण भाजून घेतलेली आहे। आता आपल्यासनी पुढे काय करायचे चला पाहूया। आता कढईमध्ये थोडं तेल घालायचं। तेल गरम होऊ दे। तेल गरम झालेलं आहे। इथं मी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या, ह्या मधोमध तोडून घेतलेत बघा। हे आपण आता तळून घेऊया त्याच्यात। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। हा असा कुरकुरीत तळून घ्यायचा कढीपत्ता। कुरकुरीत झाला पाहिजे, लगेच काढून घ्यायचा नाही। कढीपत्ता तळताना देखील सुगंध छान सुटलेला असतो बघा। आता हा कढीपत्ता एकदम कुरकुरीत झालाय, आवाज येतोय बघा। असा आवाज आला की काढून घ्यायचा। इथं आपण सगळे पदार्थ भाजून घेतलेले आहेत, तळण्याचे तळून घेतलेले आहेत। आता आपण काय करायचंय, आता हे कुटून घ्यायचंय। पूर्वीची लोक खलबत्त्यात कुटून घ्यायचे, आता मिक्सरमध्ये ही वाटून घेतात।
ह्या गडबडीच्या ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये पटकन होते पण. आता आपण काय करूया, प्रथम ह्या 2 डाळी पहिला मिक्सरला लावून घ्यायच्या. एकदम बारीक करायचं नाही आपल्यासनी, खरबरीत वाटून घ्यायचं आहे. आता हे खरबरीत वाटून घेऊया. ही अशा पद्धतीने पूड करून घ्यायची. ही एकदम बारीक पण झालेली बघा, खरबरीत झालेली आहे. तर आता आपण पुढचं हे शेंगदाणे आणि तीळ वाटून घेऊयात. हे पण वाटून झाले, हे बघा. हे अशा पद्धतीनेच वाटून घ्यायचं खरबरीत. चला आता आपण पुढं राहिलेला हा कढीपत्ता घालायचा याच्यामध्ये. त्याच्यानंतर ह्या मिरच्या, इथं मी 1 चमचा साखर घेतलेली आहे, ती साखर ह्याच्यामध्ये घालायची. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, आपल्यासनी जेवढं पाहिजे तेवढं. आता हे वाटून घेऊया. आता वाटून घेतलेला कढीपत्ता ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा. त्याला तेल सुटतंय, हे घट्ट असं दिसतंय. ह्याच्यात मिक्स केलं ना सुटं सुटं होतंय ते. आता हे सर्व आपण एकत्र करूयात. ही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची बघा. सगळं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ही अशा पद्धतीने चटणी. थोडासा कढीपत्ता हा तळलेला साईडला ठेवायचा, 2-3 पानं, आणि ही कुस्करून ह्याच्यावर घालायची, म्हणजे दिसायला छान दिसतंय. मोठं मोठं करा जरासं. म्हणजे ती आधीमध्ये मोठी पानं येतात ना, तर दिसायला छान दिसतं. चला आपण आता प्लेटिंग करूया. ही कढीपत्त्याची चटणी खायला खूप छान लागते आणि ही गरम गरम भाकरी बरोबर, गरम भाताबरोबर ही चटणी खायला दिला ना, खरोखर छान आणि स्वादिष्ट लागते बघा. जिभेला खरोखर चव आणते ही. अशा पद्धतीने तुम्ही पण चटणी करून बघा. एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित जर ठेवला ना, ही चटणी 1.5 ते 2 महिने आरामात टिकते बघा. हे अशा पद्धतीने बनवून जरूर बघा. कशी वाटली चटणी आजची ही कढीपत्त्याची? खूप छान आणि स्वादिष्ट आहे बघा. माझ्या पद्धतीने जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ही चटणी तुम्हाला कशी वाटली अवश्य कमेंट करून कळवा. अशीच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येईन. तवर स्वस्त राहा, मस्त खावा. धन्यवाद. श्रीधान्य या नावाने आम्ही नाचणीचे लाडू शुद्ध तुपातले काढलेले आहेत. हा व्हिडिओ मी सोडलाच होता. आता आमची हळूहळू प्रगती झालेली आहे. कागलमधून आम्ही कोल्हापुरात पोहोचलेलो आहोत. राजारामपुरी, महालक्ष्मी मंदिर, पुन्हा लक्ष्मीपुरी ह्या भागामध्ये आमचा माल गेलेला आहे. ह्या प्रत्येक दुकानात आम्ही माल ठेवलेला आहे. तुम्ही कोल्हापूरच्या आसपास जवळ कुठं असेल किंवा तुम्हाला अजूनपर्यंत हा माल तुम्हाला हे लाडू तुम्हाला अजून पोचले नसतील तुमच्या घरी, तर तुम्ही अवश्य जवळपास असेल त्या भागात तर खरेदी करा. किंवा तुमच्या भागाकडे कुठले फूड मॉल असतील तर तुम्ही मला ते अवश्य कमेंट करून कळवा की आमच्या इथं ह्या ठिकाणी आहेत आणि तो पत्ता द्या, मी तिथंही हा माल आमचा पोच करेन.